वय मी का म्हणतोय तुले काँग्रेसले मतदान करजो. हे पहा मी पहिले सांगते तुम्हाला, तुम्ही मावर दबाव टाका नको, मी बीजेपीला मतदान करीन. अवा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, पूर्ण लोकायले सांगतोय काँग्रेसले मतदान करजा आणि तू बीजेपीला मतदान करशील. हे तुम्ही मला काही नको सांगा, मी बीजेपीला मतदान करीन. तोंडी तोंडी येते का महा? नवऱ्याचं ऐकत नाही का तू? देऊ का एक काना खाले? हो मारून तर बघा, मला केसच टाकते तुमच्या नावाचा कोर्टामध्ये, मग बद्दा जेलामध्ये चक्की पिसात. नवऱ्याला धमक्या देती का कोर्टाच्या? लाज वाटत नाही तुले? हो मग तू माशीन तर काय करीन मी, केसनी टाकनंतर पूजा करीन तुही. अवा मग मी तुला सीधं सांगतोय काँग्रेसला मतदान करजो. मग तू काबा ऐकत नाही माया? काही पण सांगलं तर ऐकतच नाही ते माया, तोंडी तोंडीच येते. काय पण म्हणताय का? इतकं तर ऐकते मी तुमचं, सांगा बरं काय नाही ऐकलं मी तुमचं. बरं बरं इतकं ऐकते ना तू माया. मग एक काम कर, कालपासून जीन्सची पॅन्ट टी शर्ट घालणी बंद कर, साडी घालत जाय. नाही नाही मी नाही घालत साडी, मला जीन्सची पॅन्ट टी शर्टच आवडते. बरं बरं ते सगळं सोड, तू मला सांग तू बीजेपीला मतदान का करशील? काय केलंय बीजेपीनं? बीजेपीनं लाडकी बहीण योजना आणली, प्रत्येक बाईला 1500 रुपये महिना देते म्हणून. हो मग काँग्रेस पण 3000 रुपये महिना द्यायचं म्हणते ना तुले, काँग्रेसला मतदान कर ना. हो काँग्रेस 3000 रुपये महिना देईन, मग जेव्हा सत्तेत होती तेव्हा का नाही दिले? तुम्ही मावर दबाव टाका नको, मी बीजेपीलाच मतदान करीन. हो मग बीजेपी पण केव्हाची सत्तेमध्ये ना, त्यानं चुनावच्या पहिले योजना का आणली? मी तुला सांगतोय तू तसं कर, काँग्रेसला मतदान कर. हो काँग्रेसला मतदान कर. तुम्ही सांगा बरं काँग्रेसनं काय केलंय? काय काँग्रेसनं काय केलं? काँग्रेसनं काय नाही केलं ते विचार. या देशामध्ये काहीच नाही होतं, सर्व काँग्रेसनं केलाय. हो हो एवढं काम केलं, सांगा ना मग योजनेचे नाव सांगा ना. 70 वर्ष राज केला काँग्रेसनं देशात, काय केलं काँग्रेसनं? अहो एक टाइम असा होता आपल्या देशात खायला नव्हतं, विदेशातून लाल गहू आयात करणे पडत. काँग्रेसनं तिच्यावर काम केलं, आज पाय तू आपला देश गहू निर्यात करतो. हो हो मग का ते काँग्रेसनं केलं? ते तर या देशाच्या किसानाने केलं. करणं सारणं वाया गेलं ना, लाटणं फिरवणं सही झालं. बरं बरं तू सांग मग बीजेपीनं काय केलंय देशाकरता? 7 करोड बायाला एलपीजी कनेक्शन दिले म्हटलं बीजेपीनं. हो एलपीजी कनेक्शन फुकट दिलं. 450चं सिलेंडर 1130 म्हणी केलं. ते नाही दिसत आहे का तुला? मन तशी महागाई वाढून टाकली न, एकदा सिलेंडर दिलं तर सांगते ते 4 लिटर रॉकेल भेटत होतं, ते पण तर बंद करून टाकलं. हो मग का चुल्यावर रांधायला लावतो मला, कर तू भोकरी. मी काय भोकरी करू तुला? तू तर पहिलेच भोकरी आहे, डबल बॅटरी. आव ना तर ऐकतच नाही ते, चाललीस नवऱ्या पुढे काही पण बोलते नवऱ्याला. काय मला डबल बॅटरी म्हणतोय का मुंगूस तोंड्या? माशी जास्त बोलू नको तू, मी पहिलेच सांगते तुला. हा मग काय करशील तू? मारशील का मला? एक कानाखालीच देईन मी तुया. आव ना तर बोट दिलं तिला तर हात पकडते ते. हा हात तर लावून पाय तुम्हाला, मी तुझ्यावर छेडछाणीचा आरोप लावून देईन. हा तू मला अनफळ गावावर समजलाय की शिकेलाय मी म्हटलं ITI वेल्डर केलाय. हा वेल्डर केलाय तू ना, म्हणून तर चष्मा लावून फिरते तू. जाय व तू, मी तर लगन करून पस्तावलाय तुझ्या सोबत. लय लाल मिरची तू बापा. शादी का लड्डू ऐसा है, जो खाएगा वो भी रोएगा, जो नहीं खाएगा वो भी रोएगा. बाप रे तू लगन करून पस्तावला, शुकरमान मी भेटून गेली तुले, नाही तर कोण ढुंगत तुले? चांगल्या चांगल्याचं वतनी म्हटलं तुझे झाला शुकरमान. मीच आहे की राहते तुझ्या सोबत, कोणी दुसरी असती ना चालली जाते सोडून तुले. कालपणी हे पोरीची संख्या कम का झाली आहे, पोरीचे भाव वाढून गेले. बरं जाते का मला सोडून तू? जाय कुडी जाशील तू? कोण वागवते तुले? झगडे चिटकवणारे लय राहता म्हटलं, पण बाईले शेवटी नवराच कामा येतो. हो लय कामा येतोय तुम्हाला, दिवसभर सट्ट्याच्या आकडे तर काढत बसतो. कामाचा नी ना धंद्याचा नी, पडून गेलाय महापाद्री. बाप रे तू तर लय कामाची आहे, दिसत तर नाही तुले. नमक आण म्हटलं तर साखर आणती, साखर आण म्हटलं तर नमक आणती. आव ना तर मोठी गॅस चालू कर म्हटलं तर लहानी गॅस चालू करते, लहानी गॅस चालू कर म्हटलं तर मोठी गॅस चालू करते. मग काही तर काम करते ना, तुमच्यासारखे थोडी आहे दिवसभर सट्ट्याच्या आकडे काढत बसते. हाव ना तर एक जोड फसू दे म्हणे, BMW कार घेईन मी. सट्ट्याच्या नांदी लागलाय तो, चांगल्या लेणी झाला सट्टा ना, तुले का होईन? हो दिवसभर बसेर राहतो का मी? मग सोयाबीन कोण आणलं? तुझ्या मामानं? या पठ्ठ्यानं सोयाबीन आणलं म्हटलं 4 एकर. वा तुने एकट्यानं आणलं का? मीने आलती शेतात, मीने केलं. गाड्याच्या खाली कुत्रा चालते तर कुत्र्याला वाटते मीच ओढतोय गाडा. कालपणी काय बायको करून बसलाय मी. बोलायला तर हे कोण्या कलेक्टरले बदनांनी. बरं झालं माही माय राहत नाही महामंदी, नाही तर माही माय म्हणती का रे तू हे तर तुझ्या बायको पुढे काहीच चालत नाही बापा.
मले समजत नाही, पहिले लोक 2-2 बायका कशा का वागत होते, माहित एक ऐकत नाही बापा. बरं झालं की कोपऱ्यात घर आहे माय, चौकात असतं तर भर चौकात इज्जत जाती माही. अव काय केलं शेतात तू नवा? गवत काट सांगलं तर सोयाबीन काटती, सोयाबीन काट सांगलं तर गवत काटती, दिसत तर नाही तुले? अव ना तर सोयाबीनचे पुरे 12 वाजून टाकले तिनं, सांगवा काही तर करते काही. असं का? तू न तर निहाल पटकला सोयाबीन आणून सांग बरं कितले पैसे उरले तुझ्याकडे? अहो न तर सोयाबीन आणलं म्हणे 1 रुपया तर आला नाही, सर्व निर्या तर झालं विकून टिकून. मग सोयाबीनले भाव नाही तर मी काय करू? 4,000 रुपये क्विंटल तर गेलं ते. तेच तर म्हणतोय मी तुले, काँग्रेसले मतदान कर. तू ऐकत नाहीये. समजायला पाहिजे तुला, सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढताय, मग सोयाबीनचे का भाव वाढता नाहीये? काय कारण आहे याच्या मागे? सोयाबीनचं तेल पण सोयाबीन पासून बनते की विदेशातून येते? मग बीजेपी वाले सन्मान निधी देता नाही का तुम्हाला? काँग्रेस वाले तर 1 पण रुपया देत नव्हते. सन्मान निधी देते, बायाले 1500 रुपये महिना देते, कर्ज माफ करायचं म्हणते, मग अजून काय पाहिजे? बरं 1500 रुपये महिना देते आहे ना, तिच्यातला 500 रुपये महिना देत जाय मले. काय त्या पैशावर नियत नको ठेवा तुम्ही, तिच्यातला 1 पण रुपया देणार नाही मी तुम्हाला. हा तू काहीच नको देऊ मला, सर्व पैसे मलाच मागत जाय. केवढा खर्च आहे तुया? लिपस्टिकचा, पावडरचा, टुपाचा, खाऊन घे मले. हा मग बायकोले पैसे तर लागताच ना, मग लग्न का बा केलं? राहता कुवारा, जेब में नाही नाना ना म्हणे बाजीराव म्हणा. हाव ना, तेच तर चुकलं माया, मीने लग्नच ना केलं पाहिजे होतं. मग हे दगदग कटकट थोडी राहती मा मागे, मी चांगला सुकून न राहता. सकाळपासून टेन्शनच आहे मला. साखर संपलं, नमक संपलं, तेल संपलं, सिलेंडर गेलं. हे पहा, मला सकाळी टेन्शन नको द्या, मी बीजेपीलाच मतदान करीन. तुमच्यासारखी थोडी आहे की पार्टी बदलत राहते, रंग बदलत राहते. तुम्ही बी तर पहिले बीजेपी मध्ये होते. हो, पार्टी बदलत नाही तू, रंग बदलत नाही तू, एवढी सत्यवादी दुबी आहे तू. चष्म्याचा नंबर तर 6-6 महिन्यानं बदलतो तू या. हा मग बदलतो तो काय झालं? तुमच्यासारखी थोडी आहे, एक चड्डी 4 वर्ष घालते, चड्डी फटे तर फटे, नवाबीना घटे. युवा कार्यकर्ता आहे तो, बॅनर फाडला कोणा तर झगडे करतो. स्वयंची चड्डी 4 वर्ष झाले फाटली आहे, ते तर बदलत नाहीये. हे सगळं तू या पायी झालाय का? कम खर्च लागतोय तुले, मापाशी 1 रुपया राहत नाहीये, काय करू मी? हाव ना तर पाणीपुरीचा खर्च अलग, मेकअपचा खर्च अलग, बाहेर जायची साडी अलग, घरचे कपडे अलग, झोप्याचे कपडे अलग, लय खर्च आहे तू या. मग लग्नच कशाला केलं? राहते असेच, लय पैसे वाचते तुमचे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझे दिमाग खराब करा नको, मी बीजेपीलाच मतदान करीन. ओ दिमाग खराब करा नको, दिमाग आहे का तुले? घुटण्यात मेंदू. पहिले लोक म्हणत बायाचं दिमाग घुटण्यात राहते, पण त्याचा घुटण्याच्या बी खाली गेलाय, तळपायात गेलाय डायरेक्ट. हाव ना तर समजायला पाहिजे तुला, सर्व चिजाचे भाव वाढताय, मग कापसाचे भाव का बनी वाढताय? कपाशीपासून कपडा बनतो, कपड्याचे भाव वाढताय. कपाशीपासून सरकी ढेप बनते, सरकी ढेपचे भाव वाढताय, मग कापसाचे भाव का बनी वाढताय? ते तुम्ही मला काही नको सांगा, मी बीजेपीला मतदान करीन. बीजेपीने मला 1500 रुपये महिना देते आहे, कोणी दिलं का? मतदान महाअधिकार आहे, जो मला संविधान दिलाय, मी कोणाला पण करो, कोणी मला काहीच बोलू शकत नाही. बरं कर, तू हे मन पडीन तेले. आलं भो, माणूस दुनिया जितू शकतो, पण बाई पुढे हारतो. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त कॉमेडीसाठी होता. आम्ही कोणत्याही पार्टीचं समर्थन करत नाही. तुमचं मन पडीन, तुम्ही त्याला मतदान करा, पण मतदान अवश्य करा.